दिसत आहे तुम्हाला, ते सगळं खाली येतं. हे बापरे, हे काय रोड माझ्या मते सगळं बंदच होतं, आता ओपन झालं वाटतं बघा. मग खूप रिस्की आहे यायचं, पण म्हणलं तर पूर्ण रॅनसाठी बघू शकता सगळं ढासाळून खाली यायला लागले. बाप, खूप बरं वाटतंय. कसं जमायला झालेलं आहे, खूप जमायला झाले दादा. खूप बरं वाटतंय की एवढ्या वरती येणं आणि ही वस्तू बनणं ही आपल्यातच एक मोठी गोष्ट आहे. आणि एकदा आयुष्यात इथे लोकांनी यायला पाहिजे. गडकिल्ल्यावर, महाराजांच्या गडकिल्ल्यावर यायला पाहिजे. दुःख येते, आपण वेट करूया. अरे घरी बसून काय करणार आहे तुम्हाला? हा, या इथं मजे करा, व्ह्यूचे मजे घ्या. काय व्ह्यू आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आजच्या एका भटका प्रदीप यूट्यूब चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये. तर विषय असा आहे, तुम्हाला तर माहित आहे, वाघाला सुट्टी भेटली की वाघ कुठं घरी बसतो नाही का? वाघ लगेच चल सह्याद्रीमध्ये फिरायला, चल डोंगरामध्ये, कुठं पण सुट्टीच नाही. तर विषय आज पण असाच झाला आहे, आपल्याला खूप दिवसानंतर सुट्टी भेटलेली आहे आणि हे डार्लिंग आणि हे पुढे सह्याद्रीला जात आहे वाघ. तर आजचा स्पॉट आहे आपला लोहगड. महाराजांचे गड किल्ले एक्सप्लोर केले पाहिजे. सो निघाले मी आणि माझा मित्र आहे सुरजा. लोहगड आहे पुण्यापासून एक 60 ते 65 किलोमीटर आहे आणि मुंबईहून येत असाल तुम्ही तर 100 किलोमीटर आहे. तर चला मग, तुम्ही पण मजे घ्या व्ह्यूचे आणि मी पण मजे घेतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, मस्त भन्नाड मजा येईल. आणि तिथल्या काय काय गोष्टी आहेत, हिस्टॉरिकल प्लेसेस बघूया आपण. त्याच्यानंतर वास्तू गडावरच्या काय काय आहेत काय नाही. जो आहे ना, समुद्र सपाटीपासून 1033 मीटर असा आहे उंची आहे त्याची. तर आणि लोहगड मेन म्हणजे अजून एका गोष्टीसाठी, म्हणजे तिथला मेन पॉईंट अजून एक आहे, तो आहे विंचू काटा. तर मंडळी, आता लोहगडला जायचं कसं? लोहगडला जर तुमच्याकडे गाडी असेल तर जाण्यासाठी 2 रूट आहेत. एक तर तुम्ही मलवडीहून जाऊ शकता, मळवडी, किंवा त्याच्या जवळ आहे मळवडी स्टेशनहून लोकलनं जाऊ शकता. मळवडी स्टेशनला उतरायचं, तिथून लोकल गाडी वगैरे असतात, त्यानंतर जायचं. किंवा मग तुमच्याकडे बाईक असेल स्वतःची तर काही प्रॉब्लेमच नाही. मग तुम्ही 2 रूट आहेत. एक तर आम्ही आता पवना डॅम साईडनं चाललोय आणि मलवडीनं पण जात आहे. तर कसा आहे रूट? नंबर 1 आहे का नाही? राईट असेच व्ह्यू भेटणार आहेत आता तुम्हाला. अजून तरी पाऊस चालू झालेला नाही इकडं, पुढे तरी भेटेल आपल्याला पाऊस. मस्त वाटते का? मला वाटते आपलं पुणे पण असंच राहिलं पाहिजे, एकदम शांत सुंदर. नंबर 1 नाही का? ट्रॅफिक नाही, काय नाही. बट तुम्हाला तर माहिती आहे, आपलं पुणे आहे ती शेवटी. बघा मंडळी कशी आहे, दिसते का सह्याद्रीची रांग? ही पूर्ण आहे बघा, इकडून हे पूर्ण. ते म्हणतात ना सह्याद्री रे, ताट आणि असं खंबीर एकदम उभा असतो. ए भाऊ काय करतोय? आंघोळ घालतोय की भावाला? मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. त्या दोघांचं बघून मला, प्रेम बघून मला हे गाणं आठवलं मित्राचं, दोस्ती यारी काय तर चालू होतं दोघांचं, काय माहिती. आंघोळ घालत असेल त्याला. मजा यायला लागली भाई, आत्ताच मजा यायला लागली. इकडे जो दिसतोय का, हा तिकोना किल्ला आहे. आय थिंक तिकोना किल्ला आहे हा. आणि हा समोर पवना डॅम.
बघा पवनार डॅम हेच का? काहीच नाही बरं. हो गाईज, समोर जो दिसतोय का हा पवनार डॅम, बट पाणीच नाही, डोर बंदच आहेत. आणि समोर जो दिसतोय हा तुंग आहे काहीतरी. बघू इथून जरा थोडंसं आपण. काय म्हणतो सूर्या? हे बघा आमचा सूर्या हरामखोर सकाळी 5ला म्हणून कितीला आलाय? 6:30ला. बरं आलाय म्हणा, ते महत्वाचं आहे. आता आमचा पहिला गडी करत होता वाचलाय. हा वाच. पवनार डॅम पाणी नाही सोडलेलं, नाही तर एवढी भारी मजा आली असती ना. बंद आहे सध्या, दरवाजे बंद केले. बघू आता वरतून आपण पाणी वरतून येऊ बघू पवनार डॅमचा. हे बघा वरतून पवनाचा व्ह्यू दिसला का? पवनार डॅम. लीन मारला तर येणार आहे तू लीन मारावं लागेल. तरी पाणी सोडल्यामुळं ना पाणी कमी झाले, नाही तर ह्या लेवलला असते पूर्ण डॅमचं पाणी. आता दरवाजे बंद केले. मागे 8-10 दिवसाखाली पूर्ण पाणी सोडलेलं, म्हणलं आता चालू असतील डोर. पाणी कमी झाल्यामुळे बंद केले. साठी भारी आहे स्पॉट नाही का, जवळ आहे आणि ऍक्टिव्हिटीसाठी किंवा सगळ्या गोष्टी. हे बघा धबधबे चालू झालेले आहेत मित्रांनो. त्यामुळं म्हणतो गाडी काढायची आणि बाहेर निघायचं, मस्त मजा घ्यायची. इकडं पण कसं आहे, रिस्कच आहे. लँडस्लाईड वगैरे झाली ना, हे बघा ऑलरेडी झालेलं दिसत आहे तुम्हाला. ते सगळं खाली येतं. हे बघा बापरे, हे काय रोड माझ्या मते सगळं बंदच होतं, आत्ता ओपन झालं वाटतं बघा. त्यामुळं खूप रिस्की आहे यायचं. पण म्हणलं तर पूर्ण लँडस्लाईड बघू शकता, सगळं ढासाळून खाली यायला लागले. बापरे. गाईड विषय असा झाला, आता इथं काहीतरी काम चालू आहे, बोलवत आहेत, बघूया. चला जाऊया आपण. हे पडत आहे ना, त्यामुळे त्यांचं काम चालू आहे. ते गाडी वगैरे लावून बघू शकता. खूप रिस्क आहे इथून, तरी पण जातोय आता आपण. जास्त थांबू शकत नाही. एक खिंड काम चालू समोर बघू शकता खिंडीचं. आणि आपण आलतो पवनार रूटनं आलं तर हे दुधीवर एक खिंड आहे ना, हे लागतं. सध्या ह्याचं काम चालू आहे, कारण सध्या जस्टच तुम्हाला मागे दाखवलं मी, लँडस्लाईड झालेले आहे, पूर्ण खाली दगड पडायला लागले. त्यामुळे हे गुंफायचं काम चालू आहे, तार वगैरे हे करून. हॅलो गाईज, आपण आलोय फिरायला. आपल्याला आपला मित्र भेटलाय कप्या. कप्या इकडे काय करतो रे? सूर्या कप्या आला इथं. बोलवते. ए नाव काय रे तुझं नाव? अरे बापरे, भाऊ मारते वाटाले आता. आता आपली पोटपूजा मस्त. हा दुधीवर आहे खिंडीपासून वर आहे आता लोहगड, 5 किलोमीटर लोहगड आणि विसापूर. जरा पोटपूजा केली. हे बघा ह्याची आली घाटेला इथंच भाऊची. आणि कसं आहे, रोड पण छोटा आहे. सह्याद्रीत म्हणल्यावर असंच असते, 1 वे आपलं, त्यामुळं आरामात जावं लागतं. महाराजांचं स्मारक इकडून पण एंट्री आहे, त्या साईडनं पण आहे. वीक संडे म्हणला की विषय संपला. बघ सूर्या उडायचं बरं का आपल्यावर. आम्हाला टेन्शन आलं 2 मिनिट गाडी जाते का नाही म्हणून. मिशन सक्सेसफुल. बापरे, पार्किंग चार्जेस घेत आहे वाटतं. सूर्या पार्किंग चार्जेस आहे वाटतं रे. 2 व्हीलर 4 व्हीलर. आम्हाला घेतलंच नाही रे. विषय काय माहिती आहे गाठले. आपला नाद करायचा नाही, आपल्या रुपया घेत नाही. आपल्याकडून घ्यायला नाही. हा आपलं नाव लय लांब आहे. हा हे खरं आहे बघा. विषय काय माहिती आहे का, सूर्याची ओळख आहे आमच्या.
उठणं बसणं आहे सर्जाच त्याच्याबरोबर, त्याच्यामुळं आमच्याकडून घेतलाच नाही त्यानं. बघू पुढे घेऊ शकतो कदाचित. चालू झाली इथून पार्किंग सगळी. आलोय आता आपण पायथ्याला, मस्त गाडी लावू पार्किंगला आणि चालू करू ट्रेकिंगला. हे ब्रो हो गाईज, माकड आपलं जुनं नातं आहे हो. हे आपला भाऊ ना आपण त्याचे भाऊ. हो कशी आहे गॅंग. आलेलो आहे लोहगडला आपण. अरे बापरे मोकार क्राऊड दिसतोय गाईज. तर मंडळी हा आहे विसापूर समोर जो दिसतोय आणि इकडे आहे अपोजिटला लोहगड. जर तुम्ही मळवळ येऊन आलो तर ह्या रूटने येता. आम्ही आलोय पवना साईडनं, त्यामुळे पूर्ण लोहगडला आम्ही वेढा गाठलाय आणि मग इथं बेसिलीला आलोय. पार्किंगला टू व्हीलरला आहे 20 रुपये, तर आमच्या 2 गाड्या आहेत, 40 रुपये आता पे करणार आम्ही. तर काय आता ट्रेकला सुरुवात केली आपण लोहगड एक्सप्लोर करण्यासाठी. सूर्या काय तिकीट काय काय घेतलं? विषय तर पार्किंगला आहे, टू व्हीलरला 20 रुपये, फोर व्हीलरला जे काय असेल. तुम्ही हेल्मेट ठेवू शकता 10 रुपये, बॅग ठेवू शकता 10 रुपये, पर पर्सन 25 रुपीज. इंडियन पीपलला फॉरेनरला 300 रुपीज. त्याला 300 रुपये घेतलं, आम्हाला 25. फॉरेनर आहे भाऊ. स्ट्रिक्ट ही आता जे विषय झाला मागे त्या मर्डर केस काहीतरी, त्यामुळे एवढं स्ट्रिक्ट झालेलं आहे. कधी आला विचारते. चला आता बघू त्या वास्तू काय काय आहे. त्याच्यानंतर असे गणेश दरवाजा आहे, नारायण दरवाजा आहे, त्यांचा असे सगळ्या वास्तू आहेत, ते पण एक्सप्लोर करू आपण. दरवाजापासून 4 दरवाजे इथे, गणेश, नारायण, महादरवाजा आणि हनुमान दरवाजा. गणेश दरवाजा गणपती दोन्ही साईडला. त्या काळातलं एवढं भारी काम आहे ना. बघा हाय गणेश दरवाजा. गणेश दरवाजा मजबूत दरवाजा, त्या काळातले किती मजबूत. वरी आल्यानंतर गणेश दरवाजा इकडे बघा, हे तोफ दिसत आहे का तुम्हाला? 3 तोफ आहेत, म्हणजे काळातल्या तोफ अजून बी आहे. एक इथं तुटलेली होती पण ती आता शिफ्ट करण्यात आली. त्या काळात बनवलेलं आहे, संरक्षण करण्यासाठी, मला लक्ष ठेवण्यासाठी बनवलेलं असेल. बघू शकता.
इथं गणेश दरवाजाला आल्यानंतर तोफाच्या इकडं बॅक साईड नोटीस लावली आहे. इथं लँडस्लाईड होत आहेत आणि मोठमोठे दगड खाली पडत आहेत, बघू शकता. त्यामुळे हे इथं लावलेलं आहे की बाबा इथं थांबू नका. गणेश दरवाजा बघून आल्यानंतर इकडं खालचे दरवाजा लागतो, त्या दरवाज्यातून इकडे आलं ना काही वास्तू आहे तर बघू काय काय. इथं दिसेल तुम्हाला वॉशरूम वगैरे आहे, तर त्या काळातलं वॉशरूम दाखवतो तुम्हाला. चला काय बघूया. कोणती तरी वाट आहे, काय माहित नाही. चोर दरवाजा आहे का काय माहित नाही. गणेश दरवाजापासूनच खाली आल्यानंतर जे दरवाजा जातो त्या दरवाजापासूनच आय थिंक इकडे चोरवाट काहीतरी आहे. वरतून इकडे बघू शकता, वरतून येऊन इथं कुठेतरी चोरवाट निघते. इकडे खाली दिसते का त्या साईड. आणि इथं जे थांबलोय ना इथं बाथरूम आहे बघा, त्या काळातले बाथरूम. इकडे शिवकालीन बाथरूम दिसतोय का, म्हणजे त्या काळात बी किती डोकं लावले होते. बघा येणारे पर्यटक पब्लिक बघा कसं काय. बाथरूमच आहे हे पण. दरवाजा आहे, आता नारायण दरवाजा आहे, त्यानंतर महादरवाजा आहे, मग दरवाजा आहे, ते पण बघू. हे बघा समोर जो दिसतोय ना हाय सेम तसाच दरवाजा आहे, मजबूत एकदम. पुढे पण गेलं ना आपण महादरवाजा बी तसाच मजबूत आहे. शिवकालीन काम बघा तुम्ही बघू शकता किती सेफ्टी आणि किती मजबूत केलेलं आहे, अजून टिकलेलं आहे. याची तटबंदी बी दाखवतो. चला वरील हा दरवाजा बघू. चला नारायण दरवाजा एक्सप्लोर करून आता बुरुज आहे या साईडला, बुरुज बघू. समोर जे बघताय सगळी तटबंदी आहे आणि बुरुज आहे समोर. वरी बघू, अजून बऱ्याच गोष्टी आहेत एक्सप्लोर करायचे, ते पण करू. आपण जे नारायण दरवाजा एक्सप्लोर करून आल्यानंतर वरती बघा इकडे धान्याच्या कोटार आहेत. आय थिंक इकडे एक आहे आणि त्या साईडला एक आहे. आता पाणी आहे, मध्ये जाता येणार. या एक साईडला आहे, 2 कोटर आहे. इकडं पण पाणी आहे, पूर्ण दिसणार पण नाही आता. भटका प्रदीप लगेच भाऊ. शिवाजी. महादरवाजा आहे आणि हा जो आहे शेवटचा दरवाजा आहे, हनुमान दरवाजा आहे. याच्यावर हनुमानाच्या दोन्ही पण मूर्ती आहेत, दाखवतो दोन्ही साईडला. इकडे एक हनुमानाची मूर्ती आहे, ही एक आहे. शेवटचा दरवाजा आहे. त्याच्यानंतर वरती आता शिव मंदिर आहे, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत ते पण बघू
बघूया दर्गा पण आहे. पहिल्यांदाच मी आलेलो आणि खूप बरं वाटतंय. कसं आहे? जमायला झालेलं आहे, खूप जमायला झाले दादा. खूप बरं वाटतंय की एवढ्या वरती गेलं आणि ही वस्तू बनणं आपल्यातच एक मोठी गोष्ट आहे आणि एकदा आयुष्यात इथे लोकांनी यायला पाहिजे. गड किल्ल्यावर महाराजांच्या गड किल्ल्यावर अवश्य यायला पाहिजे. हे एकच नाही, असे बरेच किल्ले आहेत महाराजांचे, पण हा किल्ला काहीतरी वेगळाच आहे. खूप छान, खूप बरं वाटतं. थँक्यू. मुंबई आने के लिए ताकत चाहिए, मजा आता है. पब में तो जाने वाले बहुत है, गड एक्सप्लोर करने वाले बहुत होता है. है. जज्बा चाहिए, जुनून चाहिए. जय शिवराय. जय शिवराय. आलोय आता वरती आणि सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, इन्फॉर्मेशन गडाचे बघू शकता. आलोय आपण एक्झॅक्ट गडावरती वरती. आता वरती काय काय वास्तू काय आहे ते बघूया. शिव मंदिर आहे, त्याच्यानंतर दर्गा आहे, पाण्याचा टाका आहे आणि शिवकालीन सभागृह आपण ह्या गोष्टी बोलतो ना, ऑडिटोरियम ते पण आहे, ते पण दाखवतो. चला बघू आता वरती काय काय गोष्टी आहेत. कसं वाटायला सूर्यावर येऊन? एक नंबर. मस्त. म्हणजे पबपेक्षा भारी आहे की नाही? काही असो, पाऊस येऊ काही असो, गडो एक्सप्लोर करायचं, सोडायचं. पब तो निब्बा निब्बी जाते हैं, हाँ हम नहीं जाते. हाँ ये पब का जमाना गया अभी हमारा. हाँ चला बघू आता. हे जे समोर दिसतंय हे समाधी आहे. कोणाची एवढं डिटेल माहित नाही, बट इथं समाधी आहे. त्याच्यात दिसते का सगळं सभागृह आहे त्यावेळेस आहे, बट आता पडझड अवस्थेत आहे. बघू शकता सगळं पडलेलंच अवस्थेत आहे. तोफ वगैरे दिसते इकडं. समोर हे आहे शिव मंदिर. तर आता आलोय आपण 16 कोणी तलावाकडे. हे बघा सगळ्यात मोठा तलाव आहे, हा दिसतोय का? 16 कोणी तलाव. हे बघा किती मोठा तलाव आहे. कचरा आहेच ह्याच्यात, कुठं पण जावा कोणत्या पण गडावर कचरा असणं तरी कमी दिसतोय. संपले बॉटल वगैरे टाकलेले आहे. योग्य आहे का सूर्य खराब करणं तलाव? अजिबात नाही. गडावर कुठं बी तलाव असो किंवा महाराजांचे गड किल्ले असो त्याच्यावर कचरा करणं म्हणजे काही योग्य नाही. या तुम्ही एन्जॉय करा. सगळीकडे लोकांनी ते 100-100 रुपयाला रेनकोट फेकले. हां तसले रेनकोट घालून ते गडावर बॅन करा रेनकोट तसले 100-100 वाले. सगळीकडे ते रेनकोट टाकलेले आहेत पाण्यात इकडे तिकडे. आज काय गड म्हणजे पिकनिक स्पॉट करून टाकले, रियालिटी झाली. असं आपण जाऊया विंचूकड्याकडे जाऊ. चला समोर आता धुकं येते, व्यू दिसतोय का नाही बघू. समोर आहे विंचूकडा, हा दिसतोय का? बघू आता. बंद आहे बहुतेक, कारण सीझन मध्ये ना बंद करतात विंचूकडा. चालू आहे नाही माहित नाही, गाईड तर बोलले की बंद आहे. कसला व्ह्यू दिसतोय गजब. धुकं येते, आपण वेट करूया. अरे घरी बसून काय करणार आहे तुम्हाला? हा या इथं मजे करा, व्ह्यूचे मजे घ्या. काय व्ह्यू आहे थांबा तुम्हाला दाखवतो. कपिल आलाय. कपिल कप्या इथं काय करतोय रे सूर्या? कपिल इथं काय करते? जाऊ द्या, आलाय ते महत्वाचं आहे. आलाय ते महत्वाचं. हा फोन उचलला, आलाय ते महत्वाचं. आलाय फोन चला, त्याला काय फोटो द्यायचा नाही. हा आता आलोय विंचूकड्याला, व्ह्यू दाखवतो. धुकं आहे, वेट करा. बंद आहे विंचूकड्या, तर पलीकडे तर नाही जाऊ द्या. बघा समोर विंचूकडा बंद आहे ना साहेब? हा बंद आहे, जाऊन. समोर आहे विंचूकडा. पावसामुळे या सीझनमध्ये बंद करतात. रिस्की आहे त्यामुळं कंपल्सरी बंद केलं. कप्या चाललाय. कप्या कुठं जातो रे खाली? मंडळी अशा प्रकारे आपलं सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून झाल्यात. आता राहिले घोडीपागा आणि लक्ष्मी कोठी म्हणून आहे, ते दोन्ही पॉईंट आहेत तिथंच आहेत. बघू ते पण.
समोर जे दिसतंय का हे लक्ष्मी कोटी. मध्ये जाऊन बघूया. कोटी म्हणजे ज्यावेळेस महाराजांनी सुरत लुटलं होतं सुरतला, तेव्हा तिथलं सोनं नाणं जे काही गोष्टी आहेत ना ते इकडं स्टोअर केलं होतं या ठिकाणी बघू शकता. त्यामुळे याला लक्ष्मी कोटी म्हणतात. सगळं म्हणजे थोडक्यात कोटारच समजा तुम्ही. बघू मध्ये जाऊन काय काय आहे. लाईट तर नाही आहे मध्ये आहे, दिसत नाही आपल्याला. नको जायला, आवाज येत नाही, काय काय माहित नाही. बघा हेच आहे लक्ष्मी कोटी. तर आलो आहे आता आपण लक्ष्मी कोटी बघून. आता घोड्याची पागा बघण्यासाठी आलोय. मला दाखवतो मध्ये जाऊन. आता मध्ये जाऊया आपण. लाईट नाही, बघू काय काय. पाणी तर दिसतंय. हा पाणी दिसत आहे मध्ये. बघा हाच आहे घोडी पागा.